आत्ता आपण अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत. अब्दुल्ला या मतदारसंघामध्ये मतदारांना काय हवं आहे हे बघण्यासाठी थेट मतदारांची आपण भेट घेतोय आणि मतदारांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आज आपण मंगळाय सिद्ध देवस्थान असलेल्या तेरवाड गावामध्ये आता आपण आलो आहोत. या तेरवाड गावामध्ये आम्हाला प्रियंका कांबळे मॅडम होता या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. या प्रियंका कांबळेंचं काम देखील मोठं आहे, कारण त्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात DPIचं, म्हणजे सुकुमार कांबळे सर जे संस्थापक अध्यक्ष DPIचे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये अनेक विकास कामं केल्यात किंवा अनेक संघटनात्मक कामं त्यांनी केल्यात. त्यांची आपण या ठिकाणी भेट घेणार आहोत. आणि मागासवर्गीय मतदारसंघ पडल्यामुळं खऱ्या अर्थानं या प्रदेशाध्यक्ष DPIच्या त्यांना वाटते की या मतदारसंघात काय अपेक्षित आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटते की ह्या मतदारसंघामध्ये कोणती कोणती कामं होणं अपेक्षित आहे? मग या मतदारसंघामध्ये आता कामं तसं म्हणलं तर भरपूर आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, असं भरपूर काम आहे. अशी कामं अशी प्रलंबित आहेत भरपूर. त्यातलं मी थोडकं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या मतदारसंघ आपला मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असावं? गायकवाड वहिनीच असाव्यात, कारण ते कामं करणारे माणसं आहेत, आम्हाला माहिती आहे. गायकवाड वहिनी म्हणजे कोण गायकवाड, कुठल्या गायकवाड? श्रद्धा गायकवाड वहिनी आहेत ना, त्यांनाच आम्ही उमेदवार म्हणून त्यांनी जे दिलेले आहे त्या आमची पसंती आहे. कारण का ती कामं करणारे आहेत, परत त्या सुशिक्षित आहेत, म्हणजे मतदारांची गरजा समजून घेणार आहेत. त्यांना म्हणजे माहीत आहे की ह्या मतदारांची काय गरज आहे, कसं काम केलं पाहिजे, आणि ते कामं करत आलेले आहेत. ते पण कामं करतात अजूनही. आमचा त्यांना पाठिंबा आहे. त्या अब्दुल्ला मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघात त्या श्रद्धा गायकवाड म्हणजे श्रद्धा अविनाश गायकवाड ह्या तेरवाडच्या एक इच्छुक उमेदवार आहेत. जे काय अविनाश गायकवाड आणि शीतल गायकवाड हे दोन बंधू आहेत. हे दोन बंधू गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामामध्ये त्यांनी अग्रेसर असतात. त्यामध्ये अविनाश गायकवाड यांच्या सौभाग्यवती सौ श्रद्धा अविनाश गायकवाड वहिनी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि तेरवाड गावामधनं त्या निवडणुकीच्या रिंगणात तेरवाड गावच्या असून तेरवाड गावात देखील अनेक प्रकारची त्यांनी कामं केली आहेत. आणि त्या तेरवाड गावामधून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून शाहवागड म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवतो आतापर्यंत त्यांचं म्हणजे काम चांगलं आहे, त्यांनी केलेलं आहे आणि अजून सुद्धा करत आहेत. त्यांचं म्हणजे पूर्ण कुटुंब समाजासाठी काम, म्हणजे या गावासाठी पूर्ण काम करतायत ते. श्रद्धा गायकवाड वहिनी या मतदारसंघात विकास काम करतील असं तुम्हाला खात्री आहे. आणि या मतदारसंघामध्ये रखडलेली जी कामं आहेत ती रखडलेली कामं श्रद्धा गायकवाड पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतंय? तर ह्याच्या पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी या भागात काय काम केलं होतं का नाही? केला असेल मला नाही वाटत एवढं असं काय काम झालं असेल. म्हणून तर आम्हाला आता म्हणजे अशी वेळ आली की श्रद्धा वहिनींची जो आहे म्हणजे त्या हे करतील असं आम्ही वाट बघायला लागले. म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला लागले की श्रद्धा वहिनीने ह्या गावाचा विकास करावा, काम करावं. अजून तर काय नाही झालेलं असं मला वाटत नाही गावचा विकास. म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या अब्दुल्ला मतदारसंघामध्ये तुम्ही श्रद्धा गायकवाड वहिनीच्या पाठीशी असणार आणि त्यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा असं तुमचा ठाम निर्धार आहे काय? होय होय, आमचा खरोखर मी स्वतः परत आमच्या मागासवर्गीय महिला पूर्ण आमचा पाठिंबा त्यांना आहे. आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करून आणणार. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही बघितला की आत्ताच प्रियंका कांबळे मॅडम या ठिकाणी स्वतःहून सांगितलेलं आहे की आमचा मागासवर्गीय समाज आणि आम्ही स्वतः प्रत्येक गाव आणि घर पिंजून काढून श्रद्धा गायकवाड वहिनींना भरघोस मतांनी निवडून आणणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रद्धा गायकवाड यांची लोकप्रियता या मतदारसंघात वाढत चालली.